ह्या सीझनमध्ये ही आंब्याची रेसिपी झालीच पाहिजे. नमस्कार, वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. तर आज आपण आंब्याचं मस्त असं लुसलुशीत पुडिंग बनवणार आहोत. तर हे आंब्याचं पुडिंग बनविण्यासाठी इथे मी 2 केशर आंबे घेतलेले आहेत. तुम्ही कोणतेही आंबे वापरले तरी काही हरकत नाही. तर संपूर्ण हे 2 आंबे मी घेणार आहेत आणि त्याचा पल्प काढून घेणार आहे. आंबा हा खायला सगळ्यांना आवडतो आणि आंब्याच्या भरपूर रेसिपीज बनवता येतात. तर हे आंब्याच्या अशा बारीक बारीक चिरा करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर एखादा मोठा चमचा घ्यायचा आणि त्या चमच्याने असं व्यवस्थित असं संपूर्ण गर काढून घ्यायचा. आमच्या वसईच्या कुपारी समाजातील पारंपरिक रेसिपीज मी आमच्या ह्या चॅनलवरती दाखवलेल्या आहेत. त्यातलीच एक म्हणजे शिंगोळी रेसिपी. पिढ्यानपिढ्यांपासून चालत आलेली आणि आत्ता देखील तेवढीच खूप आवडीने खाल्ली जाणारी ही शिंगोळी रेसिपी. शिंगोळी रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की पहा. तर इथे मी दोन्ही आंब्याचा हा गर काढून घेतलेला आहे. आता हा मिक्सरला लावून घेतलेला आहे आणि छान मस्त प्युरी केलेली आहे. मँगो पुडिंग बनविण्यासाठी आपल्याला दूध लागेल. तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. तुम्ही कोणतंही दूध वापरू शकता. तर इथे मी कपाच्या मापाने 2 कप दूध आता घेणार आहे आणि त्यातलंच थोडं दूध म्हणजे जवळजवळ अर्धा कप दूध मी हे बाजूला काढून ठेवणार आहे. आणि हे पातेल्यातलं दूध आहे ते आपण उकळवून घेणार आहोत. त्या अगोदर हे जे कच्चं दूध काढून घेतलेलं आहे त्यामध्ये पाव कप कस्टर्ड पावडर घालायची आहे. मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित. आणि त्यानंतर पाव कप किंवा 4 चमचे इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसली तर तुम्ही अर्धा कप कॉर्नफ्लॉवर वापरू शकता आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे कच्च्या दुधामध्ये इथे मी कस्टर्ड पावडर आणि कॉर्नफ्लॉवर मिक्स केलेला आहे. मँगो प्युरी आहे आणि इथे साखर घेतलेली आहे. 1/3 कप घेतलेला आहे. तुमच्या आंब्याच्या गोडीप्रमाणे तुम्ही तो साखरेचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता. तर हे जे दूध घेतलेलं होतं 2 कप ते मी आता गरम करायला ठेवलेलं आहे. दुधाला थोडीशी उकळी आलेली आहे. त्यामध्ये साखर घातलेली आहे. साखरेऐवजी तुम्ही खडी साखरेचा देखील वापर करू शकता. दुधाला चांगली उकळी आलेली आहे. आता हे कस्टर्ड आणि कॉर्नफ्लॉवर घातलेले ते दूध चांगलं मिक्स करायचं आणि त्यानंतर हळूहळू हे दुधामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि चांगलं ढवळत राहायचं, कारण ते खाली बसू शकते व्यवस्थित. आणि थोडंसं गॅस कमी करायचा आहे. त्यानंतर आंब्याचा हा पल्प काढलेला तो देखील घालायचा आहे आणि छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं ढवळत राहायचं आहे. थोडंसं जाडसर वाटते पण त्यानंतर चांगलं मिक्स करून घेतल्याने थोडंसं पातळ होते अशा प्रकारे. आता हे अगदी मंद आचेवरती 7-8 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चांगलं जाडसर झाल्यावरती गॅस बंद करायची आहे आणि 1 मिनिटभर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ज्या भांड्यामध्ये तुम्हाला मँगो पुडिंग सेट करायचं आहे त्याला एखाद्या तेलाने किंवा बटर तुपाने वगैरे थोडंसं ग्रीस करून घ्या आणि त्यानंतर आपण जे मँगो पुडिंग तयार झालेलं आहे ते त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. हे खूप गरम आहे तर थंड होईपर्यंत आपण बाहेरच ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. थोडंसं असं टॅप करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर 2-3 तास हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. हे मँगो पुडिंग मी 3 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलेलं चांगलं सेट झालेलं आहे. सुरीने ह्या बाजूने आपण कडा चांगल्या मोकळ्या करून घेऊया. आमच्या इथे विजेचा लपंडाव सुरू झालेला आहे, त्यामुळे मला थोडंसं टेन्शनच होतं सेट होईल की नाही. तर आता एक प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटमध्ये हा उलटा केलेला आहे डबा आणि हे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि छान मस्त असं आपलं हे मँगो पुडिंग तयार झालेलं आहे. खूप सुंदर दिसते. थोड्याशा केसरच्या काड्या घातलेल्या आहेत. एखादं गिफ्ट किंवा नवीन काहीतरी असलं तर मुलांना आपण ते ओपन करायला देतो. तर त्यासाठी इथे मी आता कट करणार नाही. मी माझ्या मुलांची वाट पाहत आहे. तर तुम्ही नक्की ह्याप्रमाणे मँगो पुडिंग बनवा. तुम्हाला नक्कीच आवडेल. धन्यवाद.